राज्यातल्या 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला। या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या 120 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपनं मुसंडी मारली आहे। शिवसेनेनं 50हून अधिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 35हून अधिक जागांवर विजय मिळवून या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व सिद्ध केलं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनं 25हून अधिक ठिकाणी विजय मिळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार पिछेहाट झाली असून या दोन पक्षांना 2 आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही। इतर आघाड्या आणि अपक्षांनी 25हून अधिक नगराध्यक्षपदं जिंकली आहेत। महायुतीने जिंकलेल्या नगराध्यक्षपदाचा आकडा 225च्या वर पोहोचला असून महायुतीचे 75% नगराध्यक्ष निवडून आले आहेत। नगरसेवकांची संख्या बघता एकट्या भाजपचे 48% म्हणजेच 3325 नगरसेवक निवडून आले आहेत। 2017च्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी आपली वेगळी चूल मांडली होती, तर काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या। महाविकास आघाडीतही तीच स्थिती होती। मात्र असं असूनही महायुतीतल्या भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली कामगिरी करत आपला दबदबा कायम राखला आहे। महाविकास आघाडीच्या पदरात तितकंसं यश पडलेलं नाही। आजचा निकाल पाहता विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती झालेली दिसत आहे।